हा क्षण किती सुंदर आहे, ज्याची मी इतक्या आतुरतेने वाट पाहत होते. आणि तरीही मनाच्या कोपऱ्यात एक अज्ञात सल का ठाण मांडून बसले. स्वरा, शीतल आणि विजय हे तिघं मागील काही दिवस एकाच ध्यासात जगत होते. स्वरा त्यांची लाडकी एकुलती एक मुलगी, हुशार, हसरी आणि मनमोकळी. तिचं लग्न ठरलं होतं. राहुल नावाचा एक देखणा सुशिक्षित मुलगा तिच्या आयुष्यात आला होता आणि त्याच्याशी लग्न ठरवण्यात आलं होतं. लग्न अवघ्या आठवड्याभरावर आलं होतं. शीतलने सगळी तयारी अक्षरशः यादी करून केली होती. हॉल, कॅटरिंग, मेहंदी, ब्युटिशियन, फोटोग्राफर, सगळं काही अगदी जुळून आलेलं. पाहुण्यांची यादी, लग्नपत्रिकांचं वाटप, खरेदी, एकही गोष्ट ढिलाईने केली गेली नव्हती. उद्यापासून पाहुणे यायला सुरुवात होईल आणि मग आपली स्वरा या घरातून. शीतलच्या डोळ्यात हळूवार धुसरपणा आला. स्वराचं सासर गावातच होतं, केवळ 2 चौकांवर. तरीही तिच्या आईच्या मनात जरा हुरहुर होती. केवळ दूर जात होती म्हणून नव्हे, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू सुखाच्या सावलीत एक अनामिक काळा ढग दडून बसलेला होता. स्वरा लहानपणापासून हसतमुख. तिचं खळखळून हसणं निरागस होतं, त्याचबरोबर ती घराचा श्वास होती. पण गेले काही दिवस तिचं हसणं विरून गेलं होतं. चेहऱ्यावर सतत थकवा आणि डोळ्यात एखादी न मिटणारी चिंता. शीतलच्या लक्षात आलं होतं, स्वरा मैत्रिणींपासून अलिप्त झाली होती. जेवणाच्या वेळीही स्वरा आता गप्प गप्प असायची. विचारल्यावर म्हणायची, काही नाही गाई, लग्नाचा ताण आहे बहुतेक. शीतलला खात्री वाटली नाही. एके दिवशी तिनं स्वराला सरळ विचारलं, स्वरा, काही त्रास देतोय का राहुल? किंवा त्याच्या घरी काही खटकतंय का ग तुला? स्वरा एक क्षण स्तब्ध झाली. मग गप्प बसून डोळे मिटून घेतले. नंतर हळूच डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, आई, तुम्हाला सोडून जायचंय ना आता, म्हणूनच असं वाटतंय, दुसरं काही नाही. आईने तिला कवेत घेतलं. पण शीतलच्या मनात साशंकतेचा एक नवा अंकुर उगम पावलेला होता. त्या रात्री ते तिघं, विजय, शीतल आणि स्वरा, गप्पा मारत जुन्या आठवणींमध्ये रमले होते. स्वरा हसत होती, पण ते हसू थोडं नाटके वाटत होतं. इतक्यात स्वराचा फोन वाजला. स्क्रीनवर राहुलचं नाव चमकलं. ती पटकन गच्चीकडे निघून गेली. रोज भेटतात तरी बोलणं थांबत नाही बघा, विजयने हसत म्हणताच शीतलही मिश्किल हसली. हे प्रेमातले दिवस असेच असतात ना. काही वेळाने शीतल वर बघायला गेली. स्वरा फोन कानाला लावून नुसती ऐकत होती. चेहरा जराही उत्साहित नव्हता, आवाज काही ऐकू येत नव्हता. शीतल परत आली आणि म्हणाली, हा राहुल इतक्या रात्री काय बोलतोय देव जाणे. झोप मिळाली नाही तर डोळ्याखाली वर्तुळे येतील तिच्या. उद्या किती कामं आहेत. असं म्हणून विजय झोपलेले तिथेच शीतल झोपी गेली. सकाळी 4च्या सुमारास शीतल अचानक दचकून उठली. स्वरा पलंगावर नव्हती. ती धडपडत बाहेर आली. गच्चीचं दार उघडं होतं. स्वरा तिथे झोपाळ्यावर बसलेली होती. दोन्ही गुडघ्यांवर डोकं टेकवून आणि हमसून हमसून रडत होती. शीतल धावत गेली. तिला मिठीत घेतलं. स्वरा टाहो फोडत म्हणाली, आई, राहुलला माझं काहीच आवडत नाही ग. केस, कपडे, हसणं, बोलणं, सगळ्यावरून ओरडतो. कधी खेकसतो, कधी फोनवर तासभर झापतो. काल तर माझ्यावर चक्क हात उगारला. मला रागात चिमटा काढला. बघ ना हा दंड, काळा निळा झाला आहे. मला भीती वाटते ग आई, तो कधी काहीही करेल असं वाटते. शीतल स्तब्ध झाली. इतक्यात मागून एक भारदस्त आवाज आला, स्वरा, फोन लाव त्याला. विजय गच्चीत उभा होता. त्याने सगळं ऐकलं होतं. स्वरा, फोन लाव त्याला. विजयचा आवाज कठोर नव्हता, पण ठाम होता. त्याच्या डोळ्यात काळजी होती आणि त्या पलीकडे निर्णय. शीतल थोडी गोंधळली होती. अहो, आत्ता नाही, सकाळी बोलूया ना. थोडा वेळ घेऊ, शांतपणे विचार करूया. विजयचा कटाक्ष तिच्या बोलण्याला थांबवून गेला. शीतल, आता विचार करायचा वेळ नाही, तर निर्णय घेण्याचा क्षण आहे. स्वराचे हात थरथरत होते. ती हळूहळू मोबाईल उचलते. राहुलचा नंबर डायल करते. कॉल लागतो. हॅलो. आवाजात चिडचिडपणा होता राहुलच्या. तुला वेळेचे भान नाही का? आता काय हवं आहे तुला? स्वराचं काळीज धडधडू लागलं. पण बाबांचे डोळे तिच्या डोळ्यांशी भिडले आणि त्यातून एक नवा आत्मविश्वास तिच्या आत संचारला. राहुल, स्वराचा आवाज धीमा पण ठाम होता. हे लग्न मी करत नाहीये. आपण इथपर्यंत पोचलो, पण आता इथून पुढे शक्य नाही. काय बोलतेस तू? वेड लागलंय का? हे लग्न म्हणजे काय खेळ वाटलाय का तुला? तो ओरडत होता. हे लग्न म्हणजे खेळ नव्हेच राहुल. पण जर प्रेमात, नात्यात आदर नसेल तर नातंच चुकीचं ठरतं. माझं स्वतःवर प्रेम आहे आणि त्यामुळे मी नाही म्हणते आहे. राहुल काहीतरी ओरडत राहिला, पण स्वराने फोन कट केला आणि मोबाईल बंद करून आईच्या हातात दिला. सकाळ उजाडली, पण घरात सणासारखा उत्साह नव्हता. एक विचित्र शांतता होती, पण त्यातही एक प्रकारची स्वच्छता होती. विजयने फोन करून एकामागोमाग एक कॉल्स करायला सुरुवात केली. हॉल कॅन्सल, कॅटरर कॅन्सल, मेहंदीवाल्यांना थांबायला सांगितलं. पाहुण्यांना काही वैयक्तिक कारणामुळे लग्न पुढे ढकललं आहे असं सांगितलं गेलं.
शीतल घर आवरत होती, पण तिचा चेहरा विचारात गडलेला होता. घराच्या बाहेर मात्र लोकांच्या कुजबुजांना सुरुवात झाली होती. बघ ना, लग्नाच्या 1 आठवडा आधीच लग्न मोडलं. मुलीकडूनच म्हणे नकार गेला. हे फार चुकीचं झालंय. आईवडिलांना आता काय चेहरा दाखवणार? पण विजय मात्र शांत होता. त्याने शीतलकडे पाहून फक्त एक वाक्य म्हटलं, आपल्या मुलीला नीट आयुष्य जगायचं आहे. ते तिला मिळालं तरच आपलं पालकपण पूर्ण होतं. त्या दिवशी संध्याकाळी स्वरा बराच वेळ गप्प होती. मग हळूहळू ती बोलू लागली, हसली, थोडं वाचन केलं. तिच्या डोळ्यात शांतता होती आणि चेहऱ्यावर पुन्हा एकदा जुनी ओळख दिसत होती. शीतल तिच्या केसात हात फिरवत म्हणाली, स्वरा, तू खूप मोठा निर्णय घेतलास ग. स्वरा हसली. आई, आता लक्षात येतंय, मला स्वतःवर प्रेम करणं शिकायचं होतं खूप आधी. तिने पुढे जाऊन पुन्हा आपले शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वतःला शोधायला सुरुवात केली. स्वतःवर प्रेम करायलाही सुरुवात केली. काही आठवड्यांनी एका मैत्रिणीच्या साखरपुड्याला स्वरा आणि तिचे आई बाबा गेले. तिथे अनेक ओळखीचे चेहरे होते. काहींनी नम्रपणे विचारलं, तुझं लग्न मोडलं, फार वाईट वाटलं. स्वराने हसून उत्तर दिलं, खरं तर खूप चांगलं झालं, कारण मी स्वतःसाठी पहिल्यांदा काही ठाम केलं. बाबांनी लांबून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. त्यांनी त्यांच्या मुलीला वाचवलं होतं. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी घेतलेला निर्णय हा चुकत नाही. स्वरा हे सिद्ध करत होती. एका धाडसाच्या निर्णयाने तिने आपल्या भविष्यात अंधाराऐवजी प्रकाशाची वाट निवडली होती. कधी कधी लग्न मोडणं म्हणजे नातं मोडणं नसतं, तर एक आयुष्य वाचवणं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.